बातमी आहे शिरूर येथून। शिरूर शहर प्रहार अपंग क्रांती संस्थेच्या वतीने शिरूर नगर परिषदेवर बुधवार दिनांक 23 मार्च 2022 रोजी मोर्चा काढत आंदोलन केले गेले। दिव्यांग बांधवांच्या विविध मागण्यांसाठी हा मोर्चा काढण्यात आला होता। यावेळी दिव्यांग बांधवांनी आपली अनेक गाऱ्हाणी व तक्रारी आपल्या मनोगतात व्यक्त केली। मुख्याधिकारी ॲडव्होकेट प्रसाद बोरकर यांनी या सर्व तक्रारींची दखल घेत सर्व मागण्यांबाबत सकारात्मकता दर्शविली आणि तसे लेखी पत्र दिल्याने तात्पुरते हे आंदोलन स्थगित करण्यात आले। दरम्यान या आंदोलनाला मनसेचे रवी गुळादे व नगरसेवक मंगेश खांड्रे यांनी उपस्थित राहून पाठिंबा दर्शविला। शिरूर शहराध्यक्ष मनीष सोनवणे, महिला शहराध्यक्षा नयना परदेशी, ज्योती गोसावी यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन झाले। यावेळी जिल्हाध्यक्ष महेंद्र निंबाळकर, महिला जिल्हाध्यक्षा अनिता कदम, तालुकाध्यक्ष शरद जाधव, तालुका उपाध्यक्ष दत्तात्रय तरटे आदी पदाधिकाऱ्यांनी मार्गदर्शन केले। याच बातमीचा प्रत्यक्ष आढावा घेतलाय आमचे विभागीय संपादक रवींद्र खुडे यांनी। पाहूयात। आज प्रहार संघटनेच्या वतीने खरंच एक दुर्दैवी गोष्ट आहे। आम्हाला वाईट वाटतंय सर की तुम्ही आम्हाला परत देण्याची वेळ येऊन दिली। आम्ही मला वाटतं 2015 साली एक आंदोलन झालं होतं असंच। त्याच्यानंतर आम्ही विचार केला की नको, तुम्हाला पण कामं भरपूर असतात, तुम्हाला त्रास देणं हे चुकीचं आहे। त्याच्यानंतर आम्ही आमचे लोक समजून घेऊन आम्ही आमच्या अडचणी सोडवायचो, स्थानिक लेवलवरती ते सुटायच्या। तरी जाणवले आम्हाला लोकांच्या समस्या ज्या असतात तक्रारी यायला लागल्या, त्या कारणामुळे तरी पण पत्र व्यवहार करून सुद्धा त्या वेळेत न पूर्ण झाल्यामुळे आम्हाला तीव्र आंदोलन घ्यावं लागतंय। आश्वासन दिले त्याच्याबद्दल आमच्या संघटनेच्या वतीने धन्यवाद मानतोय आणि सर्वांच्या उपस्थितीत हे आंदोलन स्थगित करतो। इथंच पुन्हा एकदा सर्वांचं धन्यवाद मानते। आणि आजच्या आमच्या या संघटनेची आणि आमच्या खरंच म्हणजे दुर्लभित घटक म्हणजे आमचा दिव्यांग बांधव आहे, यांची दखल घ्यायला कुणालाच वेळ नाही चांगल्या व्यक्तींना। तर सर्वात आमचे पत्रकार बांधव सोनवणे सर, खुडे सर, आपल्या आवाज चॅनलचे, पुन्हा लोकमतचे पत्रकार बांधव सुद्धा येऊन गेले, यांचा विशेष असा खूप खूप आभार व्यक्त करत आहे। आणि प्रशासनाचं पोलीस बांधवांचा सुद्धा एक आभार व्यक्त करते की त्यांनी पण मागच्या कालावधीत लॉकडाऊन मध्ये आम्हाला आंदोलन घेण्यास थोडंसं आभार व्यक्त करते आणि असं आंदोलन स्थगित झाले जाहीर करून थांबवतो। दिव्यांगांना या ठिकाणी आंदोलन करावं लागतंय ही मोठी या ठिकाणी शोकांतिक आहे। कारण या ठिकाणी यांच्या मागण्यासाठी आता ते ताईने सांगितलं की बा सर्टिफिकेट घ्यायचं म्हणलं तरी या ठिकाणी अधिकाऱ्याला 500 किंवा 200 रुपये द्यावा लागतात। त्यामुळे या अधिकाऱ्याचं करायचं काय, या अधिकाऱ्याचं करायचं काय, त्यासाठी आपण प्रथम आता सीओ साहेबांना तर मागणी करू, त्या अधिकाऱ्यावर कडक म्हणजे कारवाई झालीच पाहिजे, अन्यथा आम्ही आमच्या स्टाईलने करायचं ते आम्ही करणार। नमस्कार, जय प्रहार। मी मनीष महादेव सोनवणे, शिरूर शहर अध्यक्ष प्रहार अपंग क्रांती संस्था। तर पहिले आमच्या अशा मागण्या, नगर परिषदेमध्ये दिव्यांगांची नोंद झालीच पाहिजे, दिव्यांगांना 5% निधी त्यांच्या खात्यावर जमा झालाच पाहिजे, दिव्यांगांना घरकुल योजनेचे समाविष्ट करणे याबाबत, दिव्यांगांच्या गाळ्यामध्ये 5% सवलत मिळण्याबाबत, दिव्यांगांना घरपट्टी व पाणीपट्टी 5% सवलत मिळण्याबाबत, दिव्यांगांना शासन निर्णयानुसार 200 फूट जागा स्क्वेअर फूट जागा व्यवसायासाठी उपलब्ध करून देण्याबाबत अशा मागण्या आम्ही शिरूर नगर परिषद समोर आणल्यात। जर मागण्या पूर्ण नाही झाल्या तर आम्ही आतमध्ये घुसून मोठ्या प्रमाणे आंदोलन करू। प्रहार अपंग संघटना शिरूर तालुका अध्यक्ष शरद जाधव। मी नगरपालिकेला वारंवार पत्रव्यवहार करून सुद्धा कोणत्याही पत्राची दखल न घेतल्यामुळं आज शिरूर नगरपालिकेमधून नव्हे तर शिरूर तालुक्यातून बहुसंख्येने या आंदोलनास लोक सहकारी आलेले आहेत। कारण आम्ही त्यांना वारंवार पत्रव्यवहार केला होता की आमच्या 5% निधी दिवाळी टायमाला खर्च करावा, पण त्यांनी तो अद्याप केलेला नाही। ते आमच्या मागणी होती। त्याच्यानंतर अपंगांचे बोगस पत्र तुमच्या इथं बोगस प्रकरण आहे, तर ते बोगस प्रकरण तुम्ही बाजूला काढा, आमचे नवीन, त्यामुळे आमचा लाभ आमच्या खरोखर अपंग व्यक्तीला न भेटता तो दुसऱ्या लोकांना भेटत आहे। वारंवार मी ही पत्रव्यवहार केलेला आहे, तरी गावडे सरांनी
कोणतीही दखल न घेतली, उलट त्यांनी आरेवारीत उत्तरं देऊन आम्हाला हाकलून लावलेलं आहे मला स्वतःला. त्यामुळे मी त्यांचा जाहीर निषेध करतो आणि त्यांच्यावर सरकार शिवसाहेबांनी कठोर कारवाई करायला द्यावं गावडे साहेब सरांवर. त्यांनी आत्तापर्यंत अपंगांना छळलेलं आहे. मी डायरेक्ट नावाशीत त्यांचं नाव घेऊन बोलत आहे. त्यांनी माझ्यावर कोणती कारवाई करायची त्यांनी माझ्यावर कारवाई करावी, नाहीतर मी त्यांच्या 2016च्या कायद्यानुसार त्यांच्यावर गुन्हा दाखल करायला तयार आहे. त्यांनी फक्त 5% निधी काही लोकांना दिला, काहींना दिला नाही, पण बाकीच्या मागण्या सगळ्या एकही मागणी त्यांनी आत्तापर्यंत मान्य केलेल्या नाही. मी 3 वर्ष झाले त्यांच्या मागं पाठपुरावा करत आहे. जुने त्यांचं नगरपालिका होती स्टँड जात होतो. अहो इतके हाल व्हायचे आमचे. त्यांचं ऑफिस वर असायचं आणि अपंग लोकांना वर जाता येत नव्हते. त्याने तिथं कोणतीही सोय नव्हती. आता तरी इथं थोडीशी त्यांनी काहीतरी 100%तले 5% फक्त आता थोडी सोय केली. खाली आपल्यापर्यंत यायची गरज लागली नाही पाहिजे असं तुम्ही काहीतरी काम करा. आणि तालुक्यामध्ये न तर शिरूर आपल्या पुणे जिल्ह्यामध्ये मोठी नगरपालिका आहे आणि प्रत्येक अपंगाला जर महिन्याच्या टायमाला त्यांनी पगार एकदम तुम्ही 5 अपेक्षा महिन्याला 500 काय त्यांचा पगार होईल त्या पद्धतीने त्यांना काय बसन त्या लाभार्थ्याला त्या पद्धतीने जर तुम्ही पगार टाईप तर त्यांच्या खात्यावर जर महिन्याच्या महिन्याला पगार टाकला तर तुम्हाला GST बिल द्यायची गरज लागणार नाही अपंगांना. दिव्यांग बांधवांच्या ज्या मागण्या आहेत नगर परिषदेसमोर आलेल्या आहेत, तर त्याच्या संदर्भात आपण त्यांचा जो वैयक्तिक लाभ आहे एकूण जी 5% रक्कम राखीव ठेवायची असते त्यातली 3% रक्कम आपण कालच रिलीज केलेली आहे आणि ती बँकेमार्फत त्यांच्या वैयक्तिक अकाउंटवर जमा होणं अपेक्षित आहे त्या 2 दिवसांमध्ये. आणि इतर जे मुद्दे आहेत तर त्या संदर्भात शासन निर्णयाप्रमाणे नगर परिषदेकडून कार्यवाही करण्यात येईल असं त्यांना खात्री नगर परिषदेने दिलेली आहे.